नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे सध्याच्या इस्रायल इराण युद्धातून हिंदूंना शिकण्यासारखं बरंच आहे. मित्र हो, एकीकडे काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत, दुसरीकडे इस्रायल अरब देशातल्या हिंस्रक शक्तींशी लढतो आहे. याच्यातून हिंदूंना शिकण्यासारखं बरंच आहे. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यामध्ये विधानसभेची निवडणूक मतदान पार पडलेलं आहे. 8 ऑक्टोबरला परिणाम घोषित होतील. 62% मतदान झालेलं आहे. 90 जागा विधानसभेत आहेत. त्यातल्या त्या जागांवर 893 इच्छुक उभे होते. म्हणजे निवडणुकीचा उत्साह भरपूर आहे. गेल्या 10 वर्षात प्रथमच तेथे निवडणूक होते. 370 अनुच्छेद हटवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. मोदींनी हे दाखवून दिलं की भाजप सत्तेवर आल्यानंतर आणि काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर त्यांनी दमनशक्तीचा वापर केला नाही. त्यांनी निवडणुका घेतल्या, लोकांना स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ दिला. दुसरीकडे इस्रायल एक छोटंसं ज्यूंचं राष्ट्र, ते राष्ट्र नष्ट करण्याचे अरब राष्ट्रांचे जे मनसुबे सुरुवातीपासून ते आहेत ते थांबलेले नाहीत आणि तेथे इस्रायल विरुद्ध अरब देश यांचं युद्ध चालू आहे. त्या युद्धाला इस्रायल प्रतिकार करत आहे. लेबनॉनमध्ये इस्रायल घुसला आणि तिथल्या सगळ्या ज्यू विरोधी शक्तींचा, हिंस्रक शक्तींचा त्यांनी धुव्वा उडवला. त्यामुळे इराणला त्या युद्धात पडावं लागलं आणि इराण क्षेपणास्त्रांनी मारा करतोय. महायुद्ध पेटण्याचा धोका आहे. त्यामुळे अमेरिका या युद्धामध्ये लक्ष घालतंय, जवळजवळ उतरली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपला संबंध भारताचा असा आहे की पश्चिम आशियामध्ये जवळजवळ 1 कोटी आपले लोक तिथे काम करत आहेत आणि लेबनॉनमध्ये 3000 भारतीय आहेत. आता पहा, या जून विरुद्ध युद्ध का होतंय ते आपण प्रथम समजून घेऊ. ज्यू हे कोण आहेत, आपला त्यांचा काय संबंध आहे. एक फ्लोरा सॅम्युअल नावाची ज्यू लेखिका भारतात अनेक वर्ष राहिलेली होती. तिने काही पुस्तकं लिहिले. त्यात तिने असं म्हटलंय की जगामध्ये भारत हा एकच देश असा आहे की जेथे ज्यूंचा द्वेष झाला नाही, ज्यूंचा छळ झाला नाही. आम्ही जवळजवळ 2000 वर्ष या देशात राहतोय, पण आमचा छळ झाला नाही. आम्हाला सहिष्णुतेचा अनुभव आला, आम्हाला उदारतेचा अनुभव आला. एकदाही हिंदूंनी आमच्यावर तुम्ही धर्म बदला असा आग्रह धरला नाही. आम्हाला आमचं धार्मिक स्वातंत्र्य, अन्य प्रकारचं स्वातंत्र्य अनिर्बंधपणे उपभोगू दिलं. आमच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही हिंदूंना जे आवडत नाही ते म्हणजे गोमांस खाणं, ते खाणं आम्ही सोडून दिलं. आम्हाला गोमांस वर्ज्य आहे भारतातल्या ज्यूंना. त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला, आम्ही सहकार्याचा हात पुढे केला आणि अशा रीतीनं भारतामध्ये आम्ही नांदलो. जगाच्या पाठीवरचा हा एकमेव देश की जो आमच्याशी अत्यंत मित्रत्वानं वागला. जम्मू काश्मीरमधल्या मुसलमानांनी आणि एकंदर भारतातल्या मुसलमानांनी
जूनचा हा अनुभव लक्षात घेतला पाहिजे. आणि मग मोदी घटना नष्ट करणार आहेत, दडपण आणणार आहेत, आणखीन काय काय प्रकार करणार आहेत की जेणेकरून मुसलमानांना जगणं अशक्य होईल, दलितांना, आदिवासींना जगणं अशक्य होईल, अशा खोट्या कंड्या पिकवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेतलं पाहिजे की जूनची अवस्था काय. जू हे जगभर विखुरलेले होते, त्यांना राष्ट्र नव्हतं, त्यांना हुसकावून लावण्यात आलं होतं आणि सर्व जगात त्यांचा द्वेष होत होता. जूंना उद्योगधंदे काढू दिले जात नव्हते, त्यामुळे त्यांना व्यापारातच रममाण व्हावं लागलं. आणि जगातलं एकही क्षेत्र असं नाही की जिथे कर्तृत्व गाजवता येईल, त्या सर्व क्षेत्रात जू शिरले. पण त्यांना एक सांस्कृतिक असं एकत्र राहणं हवं होतं. त्यांचा सगळीकडे द्वेष होत होता. त्यामुळे आपल्याला जिथे आनंद मिळेल, आपल्या ऐतिहासिक नैतिक परंपरांचं जतन करता येईल, अशी भूमी त्यांना हवी होती. 1934च्या सुमारात प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईननं अमेरिकन नभोवाणीवरून भाषण केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला जिथे असं चलनवलन समाजात व्हायला हवं आहे की जिथे आम्हाला आनंद लाभेल. आम्ही घाबरलेल्या अवस्थेत असतो, सर्व ठिकाणी आमचा द्वेष होतो, ते नको आहे आम्हाला, कंटाळा आला आहे, म्हणून आम्ही आमच्या भूमीच्या शोधात आहोत. आणि मग पॅलेस्टीनमध्ये आपलं राष्ट्र स्थापन करायचं, कारण आपण मूळचे तिथले आहोत, असं त्यांनी ठरवलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पॅलेस्टीनमध्ये जूंना त्यांचं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार द्यायचा असं ठरलं. 29 नोव्हेंबर 1947 संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव आहे त्या दिवशी की इस्रायलला त्यांचं राष्ट्र स्थापन करू दिलं पाहिजे. आणि 15 मे 1948 इस्रायलला राष्ट्र म्हणून इस्रायलचा जन्म होणार होता, म्हणजे झाला. पण इस्रायलला राष्ट्र म्हणून जगू द्यायचं नाही, असं अरब स्थानातल्या सर्व राष्ट्रांनी ठरवलं होतं. त्यामुळे इस्रायल जन्माला येण्याच्या आधी काही तास सर्व अरब राष्ट्रांनी इस्रायलवर हल्ला केला, आक्रमण केलं आणि हे राष्ट्र मोडून काढण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 5 लाख ज्यू असतील त्यावेळेला आणि अरबांचे 5 कोटी लोक होते. 5 कोटी विरुद्ध 5 लक्ष अशी ती लढाई सुरू झाली. ती लढाई आजपर्यंत चालू आहे. पण लक्षात घेण्यासारखा भाग त्यातला असा आहे की इस्रायलनं एकदा सुद्धा आपण दमलोय असं म्हटलं नाही. आपल्याला लढायचं आहे, आपल्याला आपलं राष्ट्र टिकवून धरायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय काय करता येईल त्याचा विचार त्यांनी केला. इस्रायलने कसला विचार केला? इस्रायल हा सतत संघर्षाला तयार असतो. तो तडजोड करत नाही कुठल्याही प्रकारे. आपली संस्कृती, आपलं राष्ट्र, आपला विचार, आपला ध्येयवाद, आपण सगळे ज्यू एकमेकाला धरून राहायचं, एकत्वाची भावना, एकत्वाची जाणीव, या सगळ्यासाठी वाटेल तो त्याग करायचा, असं ज्यू लोकांनी ठरवलेलं आहे. दुसरं कसं की जर आपल्याला अरबस्थानाविरुद्ध लढाई करायची असेल आणि जिंकायचं असेल तर सैनिकी सामर्थ्य वाढवायला पाहिजे. त्यामुळे इस्रायलचं सैनिकी सामर्थ्य अरब राष्ट्रांच्या तुलनेत भरपूर आहे, पुरून उरेल इतकं आहे. तिसरं काय आहे की सतत उद्योगशील राहायचं, स्वावलंबी राहायचं, आत्मनिर्भर व्हायचं. आपल्याला जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे
ते आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. त्यामुळे संघर्षरत, उद्यमशील आणि सैनिकीदृष्ट्या बलवान या 3 गोष्टी त्यांनी इस्रायलच्या लोकांनी, ज्यू लोकांनी अंगीकारलेले आहेत. ते एकदाही थकत नाहीत, विश्रांती घेत नाहीत. आपल्याला आपलं राष्ट्र टिकवायचं. याच्यातून हिंदूंना टिकवण्यासारखं, शिकण्यासारखं भरपूर आहे. ज्यू आणि हिंदू याच्यातलं साम्य काय आहे ते फ्लोरा सॅम्युअलने असं म्हटलं आहे की ज्यूंना सगळ्यात प्रिय काय आहे, तर त्यांना ज्ञानाधिष्ठित परंपरा, कोणतीही गोष्ट त्याच्यामागे ज्ञान असलं पाहिजे, अभ्यास असला पाहिजे, शास्त्र असलं पाहिजे, तत्त्व असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे न्याय ही संकल्पना. कसं असतं की प्रत्येक गोष्टीत न्याय मिळाला, कोणावरही अन्याय होत्या कामा नये. त्या न्याय या संकल्पनेवर पूर्ण विश्वास आणि व्यक्तिस्वातंत्र्य या 3 गोष्टी, व्यक्तिस्वातंत्र्य, न्याय आणि ज्ञानाधिष्ठित परंपरा, या 3 गोष्टी ज्यूंना अतिशय प्रिय आहेत. आणि याच 3 गोष्टी आमच्या ऋषीमुनींनी तपाच्या बळावर हिंदू रक्तामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं साम्य आहे. मग तरीसुद्धा ज्यू हा माणूस अरबांना पुरून उरतोय, भांडतोय, लढतोय, त्यांच्या सगळ्या आक्रमणांना तोंड देतोय. आणि हिंदू हा लढायला त्यांनी भाषा केली तरी त्याच्यावर हिंदूंमधलेच काही भ्रांत राष्ट्रवादी, विशेषतः काँग्रेस संस्कृतीचे लोक, कम्युनिस्ट लोक, समाजवादी लोक हे हिंदूंनाच लढू देत नाहीत. हिंदूंना त्यांचं राष्ट्र स्थापन करता आलं नाही आहे. ज्यूंनी त्यांचं राष्ट्र स्थापन केलं. हिंदूंना त्यांचं राष्ट्र अजून स्थापन करता आलं नाही आहे. मुसलमान ही समस्या दोन्ही ठिकाणी सारखी आहे. आणि भारतातले मुसलमान हे लक्षात घेत नाहीत की हिंदू हे अत्यंत उदार आहेत, हिंदू हे अत्यंत सहिष्णू आहेत, व्यक्तिस्वातंत्र्याला मानणारे आहेत, न्याय या कल्पनेला मानणारे आहेत. आता त्यांनी हे लक्षात घ्यावं असं मला वाटतं की जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत ना, आणि त्यांचं जे राज्य विसर्जित केलं होतं आणि केंद्रशासित प्रदेशात त्यांचं स्थित्यंतर केलं होतं, ते आता जाणार आहे. त्यांना राज्य पुन्हा मिळणार आहे. त्या विनाकारण नको त्या गोष्टीत आणि पाकिस्तानशी सख्यत्व करायचं आणि भारताशी शत्रुत्व करायचं, ही जी काश्मीरमधली राजकीय परंपरा आहे तिचा त्याग त्यांनी करायला पाहिजे. आणि त्यासाठी इस्रायल इराण युद्धाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की एवढेसे मूठभर ज्यू आपल्या राष्ट्रनिर्मितीसाठी कसे लढतायत. आणि इथे आपण हिंदू एवढ्या प्रचंड संख्येनं आपल्यावर राज्य करत असताना आपण त्यांना त्यांचं राष्ट्र स्थापन करू देत नाही. आपण अडथळे निर्माण करतो. ज्यूंनी गोमांस तोडलं, आपण गायीवरूनच दंगली करतो. असे पुष्कळ गोष्टी मुसलमानांना शिकता येण्यासारख्या आहेत. आणि हिंदूंना सुद्धा प्रतिकार कसा करावा आणि संघर्षात ताठपणानं कसं उभं राहावं हे हिंदूंना सुद्धा या युद्धातून शिकता येईल. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.